आपल्यापैकी बऱ्याच जणांना एखादं स्वप्न पडलं आणि ते खरं सुद्धा झालं असे अनुभव असतीलच। मग ते चांगलं स्वप्न असो किंवा वाईट असो, एखादी गोष्ट स्वप्नात येते आणि दुसऱ्या दिवशी अगदी तसंच घडतं असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येत असतात। पण सिंधुदुर्गमधील एका तरुणाला असं काही स्वप्न पडलं की जेव्हा ते सत्यात उतरलं तेव्हा अनेकांना धक्का बसला। हे स्वप्न होतं एका मृतदेहाचं, पण हे स्वप्न फक्त स्वप्नच न राहता सत्यात उतरलं आणि समोर आलं मानवी सापळ्याचं गूढ। नेमका काय आहे हे स्वप्नातील मृतदेहाचं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या क्राइम रिपोर्ट एपिसोडमधून। नमस्कार, मी कृपा सपका आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट हा कार्यक्रम। तारीख होती 17 सप्टेंबर 2024। सिंधुदुर्गमध्ये राहणारा योगेश आर्या नावाचा तरुण अचानक रत्नागिरीतील खेडमधील पोलीस स्टेशन गाठतो आणि पोलिसांना एक FIR नोंदवून घेण्यास सांगतो। ही FIR होती योगेशला पडलेल्या एका स्वप्नाची, ज्यात त्याच्या स्वप्नात एक मृतदेह येतो। तो मृतदेह जिवंत होतो आणि त्याला मदत मागतो। आता काहींना हा विनोद पण वाटला असेल, पण याची खरी स्टोरी जर जाणून घेतली तर ती तितकीच भयावह आहे। हा तरुण पोलिसांना सांगतो की माझ्या स्वप्नात एक मृतदेह येतोय। स्वप्नात आलेला मृतदेह मला मदतीची मागणी करतोय। त्याचं लोकेशन देखील त्याने मला सांगितलं। मला वारंवार हे स्वप्न पडतंय। खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात या पुरुषाचा मृतदेह आहे। तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं सांगतोय। जेव्हा पोलिसांना योगेशने हे सगळं सांगत होता तेव्हा पोलिसांना आधी वाटलं की योगेशला काहीतरी मानसिक त्रास आहे, कारण या गोष्टीवर विश्वास ठेवणं थोडं विचित्र होतं। पण योगेश ज्या तळमळीने हे सगळं सांगत होता त्यावरून पोलिसांनी ही FIR नोंदवून घेत या प्रकरणाचा तपास करण्याचं ठरवलं। पोलीस योगेश आर्याला त्याच्या स्वप्नात आलेल्या लोकेशनला घेऊन गेले। हे ठिकाण होतं रत्नागिरीतील भोसते घाटातलं। घनदाट जंगल, भयंकर शांतता अशा ठिकाणी योगेश पोलिसांना घेऊन गेला होता। त्या जंगलात एक आंब्याचं झाड होतं। पोलीस त्या झाडाजवळ गेले तेव्हा त्यांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या बांधत त्याला टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह खाली पडलेला आढळला। त्या मृतदेहाच्या अंगावर राखाडी रंगाचं जॅकेट आणि राखाडी रंगाची पॅन्ट होती, पण त्या कपड्यांच्या आत मानवी हाडांचा सापळा होता। या मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू बराच दिवसांपूर्वी झाल्याचं कळून येत होतं। त्या परिसरातील आजूबाजूच्या जागेची तपासणी केली असता मृतदेहाच्या पायाजवळ काळ्या रंगाची सॅक सापडली। तसेच मृतदेहाच्या ढोपराजवळ काळ्या रंगाचे बूट देखील सापडले आणि मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी देखील आढळून आली। मात्र या व्यतिरिक्त पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे मृतदेहाशेजारी सापडलेल्या सॅकमध्ये सापडले नाहीत। त्यामुळे ही व्यक्ती नक्की कोण आहे, त्याने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याचा उलगडा अजूनही होऊ शकला नाही। दरम्यान योगेश आर्याच्या स्वप्नात जसं आलं तसं त्या ठिकाणी मृतदेह सापडला सुद्धा। त्यामुळे खरंच त्याला हे स्वप्न पडलं होतं की काहीतरी बनाव करून त्याने ही गोष्ट रचली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। त्यामुळे पोलिसांनी योगेशचा मोबाईल फोन तपासला असता त्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणचा व्हिडिओ आधीच असल्याचे समजले। या फोनचं नेटवर्क तपासलं असता तो काही दिवसांपूर्वीच इथे आल्याचं समजलं। या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्यात योगेश विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं। पण या तरुणाने त्याने काहीच केलं नसल्याचं सांगत त्याच्या Instagramवरची एक व्हिडिओ पोलिसांना दाखवली। या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलंय की 16 ऑगस्ट पासून हा मृतदेह माझ्या स्वप्नात येत होता। तो माझ्याकडे मदत मागत होता। त्याला मदत करण्यासाठी 5 दिवस मी खेड फिरत होतो। तो जसजसा मला सांगतोय तसतसं मी फिरतोय आणि त्याला शोधतोय, पण माझ्या हाती अजून काहीही लागलेलं नाहीये असं त्या तरुणाने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। मुंबई गोवा महामार्ग, खेड बस स्थानक, खेड रेल्वे स्थानक, भोसते घाट अशा अनेक ठिकाणचे व्हिडिओ या तरुणाने त्याच्या Instagram अकाउंटवर पोस्ट केले। प्रत्येक व्हिडिओमध्ये तो आपल्या ठिकाणाची, त्या ठिकाणी तो काय करत आहे याची माहिती त्याने त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी दिली आहे। त्यामुळे हा प्रकार नक्की काय आहे, खेड पोलीस सध्या याच बाबींचा तपास करतायत। योगेश आर्याला पडलेल्या या स्वप्नामुळे
मृत्यू झालेल्या व्यक्तीचा सापळा सापडला. योगेशच्या त्या गूढ स्वप्नाचं कोडं उलगडलं खरं, पण आणखीन अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. आता याचा तपास जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच या रहस्यमय मृतदेहाचं संपूर्ण गूढ समजणार आहे. तत्पूर्वी आजच्या क्राईम रिपोर्ट कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.